मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे। आणि या बैठकीला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगाने या दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मुख्यमंत्री आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्याचं प्रयोजन नेमकं कसं असणार आहे? साधारण 11 पर्यंत मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पोहोचतील अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। त्यानंतर त्यांची 2 वाजता एक शासकीय बैठक आहे, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट जे मुंबईमध्ये होणार आहे त्या दृष्टिकोनातून ही बैठक पार पडणार आहे। साधारण 1 ते 4 मे दरम्यान हे समिट मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन या ठिकाणी होणार आहे। ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेनमेंट, AVGR, XAR, डिजिटल मीडिया आणि इनोव्हेशन, त्याचबरोबर वेगवेगळे चित्रपट अशा 4 भागामध्ये या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये बैठक पार पडत आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये या सगळ्या समिटच्या संदर्भात नियोजन करण्यात येणार आहे। साधारण 2 वाजता पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना होतील। मात्र याच्या व्यतिरिक्त देखील त्यांच्या काही इतर नेत्यांशी गाठीभेटी होण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्रामधील अलीकडच्या काळामधील ज्या काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्या दरम्यान साधारणपणे धनंजय मुंडे यांचा झालेला राजीनामा, त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यावरती झालेले आरोप, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावरती जुन्या एका प्रकरणामध्ये झालेले आरोप, यामुळे पहिल्याच सेशनमध्ये अशा पद्धतीने कुठेतरी सरकारला मागे खेचण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। त्याला सडेतोड उत्तर सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे। मात्र अलीकडच्या प्रकरणामध्ये जे मित्रपक्ष आहेत भाजपचे, त्यांच्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा जी मलिन होते त्या संदर्भात देखील ते पक्षश्रेष्ठींची काही गाठीभेटी घेत आहेत का हे पाहणं महत्वाचं असेल। हो, याचे सगळे अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।